आपण काय केलं होतं स्टार्टला, काही बेसिक टॅग्स बघितले होते. तर रन वगैरे कसं करायचं हे सगळ्यांना माहिती आहे. काही बेसिक टॅग्स बघितले होते. कुठले कुठले बघितले होते? बी टॅग, यू टॅग, आय टॅग इटॅलिक साठी, पॅराग्राफ टॅग, ड्यू टॅग, हे सिंपल टॅग्स पाहिले होते. आणि हेडिंग साठी H1, H2 असं H6 पर्यंत 6 हेडिंग टॅग्स. आता ज्याने बोलणार त्याने समजून बसणार. तिकडे लॅब मध्ये तर बोलतातच नाही, ते शांत बसत जावा. सो आपण काय काय पाहिलेलं? बेसिक टॅग्स पाहिले होते. आणि त्याच्यानंतर आपण 2 लँग्वेजेस सोबत शिकलेल्या होत्या. कुठल्या कुठल्या? HTML आणि CSS. CSS चे आपण 3 टाइप्स बघितले होते. थोडंसं फास्ट घेणार आहे. जे नवीन पॉइंट्स घेणार आहे ते स्लो घेते, पण जे झालेले पॉइंट्स आहेत ते थोडंसं फास्ट घेते. इथे सगळ्यांनाच झालेले. ठीक आहे. सो आता इथे मी काय करणार आहे? CSS साठी एक ऍट्रिब्यूट देणार आहे, स्टाईल ऍट्रिब्यूट. स्टाईल मध्ये आपण काय करतो? प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू टाकतो. आपण काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या, जसं की कलर. कलर कशासाठी देतो आपण? त्याच्या आतमध्ये जो काही टेक्स्ट आहे त्याला कलर देण्यासाठी. जर मध्ये टेक्स्टच नसेल तर कलर पण दिसणार नाही. त्यानंतर आपण काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या, हाईट, विड्थ, बॅकग्राऊंड कलर. ऑलमोस्ट एकदम इझी प्रॉपर्टीज आहेत. हाईट, विड्थ आणि बॅकग्राऊंड कलर या कंपल्सरी प्रॉपर्टीज आहेत. या दिल्याशिवाय तुमचा जो बॉक्स आहे तो शो होणार नाही जर मध्ये टेक्स्ट नसेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याला मूव्ह करण्यासाठी काय पाहिलं होतं? मार्जिन. आता इथे पण एक गोष्ट आहे, याच्यामध्ये पोझिशन्स असतात. जर कोणी ऑनलाईन वगैरे CSS चा कोर्स केला असेल तर त्याला माहिती असेल पोझिशन्स असतात. रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट, फिक्स्ड, स्टॅटिक अशा पोझिशन्स असतात. बट आपल्याला त्याची गरज का पडत नाही? म्हणजे कसं असतं ते पोझिशन मध्ये, समजा फिक्स एखादा नॅवबार असतो बघा, वेबसाईट वरती फिक्स असतो. आपण ती साईट जरी स्क्रोल केली तर तो नॅवबार हलत नाही जागेतला, तो जागेवरती फिक्स असतो. तर त्याला पोझिशन्स दिलेले असतात. किंवा काय असतं त्याच्यामध्ये? म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे पॅरेंटशी रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट म्हणजे एक पॅरेंट असतो त्याच्यामध्ये, म्हणजे एक डिव्हाइस सपोज, त्याच्यामध्ये दुसरा डिव्हाइस, हा पॅरेंट डिव्हाइस, हा चाइल्ड डिव्ह, तर मग ते त्याच्याशी रिलेटेड असतो. म्हणजे जर आपण त्याला मार्जिन दिली तर ते पॅरेंटची किती साईज आहे त्याच्यापासून तो डिटेक्ट करतो. बट आपल्याला त्याची गरजच नाहीये, कारण आपण फक्त असं हे वापरत नाहीयेत, हे असं टॉप किती पाहिजे, लेफ्ट किती पाहिजे असं जर टाकणार असेल तर तुम्हाला कंपल्शन पोझिशनचं असतं की तुम्हाला पोझिशन टाकावंच लागतं. बट आपण काय करतो? मार्जिन वापरतो. मार्जिन टॉप, मार्जिन लेफ्ट. त्याच्यामुळे आपल्याला पोझिशनची कधी गरज पडलेली नाहीये. 1-2 लागतात, स्टॅटिक, फिक्स वगैरे. तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा मी सांगते. त्याच्यानंतर काही CSS प्रॉपर्टीज आहेत. जसं टेक्स्ट तुम्हाला कॅपिटल बनवायचं आहे, स्मॉल बनवायचं आहे, अशा आणखीन भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज. टेक्स्ट शॅडो असतात, बॉक्स शॅडो. तर थोडंसं तुम्ही पण सेल्फ स्टडी करा. नवीन काही नसतं, फक्त तिथून ते कॉपी करायचं आणि पेस्ट करायचं किंवा टाईप करायचं. समजा टेक्स्ट शॅडो आहे तर इथं टाकला तर हे बघा हिंट येतात. तर थोडंसं नेटवर आणखी काही प्रॉपर्टीचा तुम्ही अभ्यास करा. सगळ्या जर प्रॉपर्टी आपण बघत बसलो तर आपल्या महिनाभर हेच सरणार नाही. आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे. सो आपण टेक्स्ट लाईन सेंटर पाहिला होता, टेक्स्टला सेंटरला घेण्यासाठी. आता हे रिवाइज का करते? कारण काही जण कुठल्या कुठल्या पॉईंट अबसेंट होते, मग परत ते होऊ नये म्हणून मी आज सगळेच पूर्ण घेते. म्हणजे असं नाही कोणी म्हणणार की मॅडम मी त्या दिवशी नव्हते म्हणून मला काही समजत नाहीये. परत आपण हे पण पाहिलं होतं की इथं आपण कलरच्या ऐवजी कलर कोड पण वापरू शकतो. हेक्साडेसिमल वापरू शकतो, RGB वापरू शकतो. सपोज इथे एक नंबर असतो, हे तुम्हाला नेटवरती भेटतात. कलर कोड इन HTML असं टाकलात तर ते येऊन जाते. आला इथं बॅकग्राऊंडला कलर, तर तुम्ही असे हेक्साडेसिमल कलर्सच वापरा. जे अबसेंट असतील त्यांच्यासाठी सांगते इथे कलर कोड किंवा कलर कोड पिकर पण टाकला तरी चालतं. हे बघा, हीच साईट घ्यावं असं काही नाही. मी यूज करते म्हणून मी ओपन केली. हे बघा असे कलर कोड्स असतात. त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार, त्याच्या इकडे हेक्साडेसिमल कलर येतात. इथे RGB कुठलेही टाकलं तरी चालतं. हे टाका किंवा ते टाका. तर तुम्ही असं कुठलाही टाकू शकता. हेक्साडेसिमल सोपा जातो. ठीक आहे. जसं तुम्ही कलरसाठी तुम्हाला फेंट डार्क जसा कलर हवाय तसा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर कलर ग्रेडियंट पण एक आहे, हा पण यूज करून बघा. मिक्स कलर करण्यासाठी आहे प्रॉपर्टी. नेट स्पीड, दोन मीटिंग चालू आहेत त्याच्यामुळे थोडस स्लो आहे. हे बघा असं मिक्स करण्यासाठी कलर्स. तर तुम्हाला असं हे लिनियर ग्रेडियंट म्हणून एक हे भेटतं प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं सांगितलंय.
तुम्ही हे पॉईंट टाकून बघा कलर ग्रेडियंट दुसऱ्या साईटवरती बघा W3 वरती एवढं दाखवलेलं नाहीये, तर फक्त हे कॉपी करून आपल्या याच्यामध्ये टाकायचं आणि हे कलर चेंज करायचे, तुम्हाला जे कलर मिक्स करायचे ते टाकायचे. इथं पर्सेंट मध्ये दिले हे किती पर्सेंट ते किती पर्सेंट एवढं टाकायची गरज नाही, हा थोडासा किचकट फॉर्मॅट दिला. तसं मिक्स कलर पाहिजे असेल तर ते यूज करू शकतात. तर असं तुम्ही थोड्या प्रॉपर्टीज स्वतः पण मनाने बघून ट्राय करा. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, आता हा जो डिव आहे हे झालं इनलाईन सीएसएस. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इंटरनल सीएसएस. इंटरनल सीएसएस मध्ये क्लासमध्ये काही जण कन्फ्यूज झाले होते. इथं काय करतो आपण, इथे क्लास किंवा आयडी देतो. सपोज इथे आयडी दिली तर इंटरनल मध्ये काय करायचं असतं, इथे स्टाईल द्यायचं असतं. पूजा आपण इथे स्टाईल देतो इनलाईन मध्ये. पूजा लक्ष आहे का? आपण इंटरनल मध्ये इथे देतो. आठवतंय का विसरले? हे विसरले? ठीक आहे. इंटरनल मध्ये आपण काय करतो, हेड मध्ये स्टाईल देतो. तुला कुठला पॉईंट नाही समजला, मला रिपीट नंतर ज्यावेळेस तू करणार आहे आउटपुट तेव्हा तुला परत एकदा सांगतो. आता इथे आपण काय करतो, आयडी साठी काय घेतो, हॅश आणि इथं प्रॉपर्टीचं नाव आणि इथं तुमच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतात ते इथं टाकतो. समजा आपल्या बॉर्डर द्यायची, बॉर्डर पण व्यवस्थित देत नाहीये खूप जण. 3 व्हॅल्यू द्यायच्या त्याला कंपल्सरी. आता याला इथं फक्त बॉर्डर चालेल कारण आपल्याला हाईट वरती दिलेली नाहीये. ठीक आहे. आता जर मी एखादी आयडी एक वेळेस दिली असेल तर मी परत तीच आयडी रिपीट नाही देऊ शकत. मग मला इथे दुसरीच आयडी द्यावी लागेल. जरी पण मला सेम बॉक्स बनवायचा, आता समजा हा माझा बॉक्स आहे, मला हा सेमच बनवायचा दुसरा, तर मला आयडी मध्ये डबल A1 नाही देता येणार. मग मला दुसरीच आयडी द्यावी लागेल. सपोज इथे मी A2. ठीक आहे. मग जर आपल्याला दोन्ही काही गोष्टी जर सेम सेम करायच्या असतील तर आपण आयडी नाही वापरणार, आपण काय वापरणार, क्लास वापरणार. सपोज आपल्याला काही गोष्टी सेम करायच्या तर इथे आपण आयडीच्या ऐवजी क्लास वापरतो. क्लासमध्ये आपल्याला असं कोड रिपीट करण्याची गरज नाही. ठीक आहे. आता जेवढे पण तुम्हाला सेम बॉक्सेस हवे असतील तर तुम्हाला एकाच क्लासमधून मिळून जातील. आले? हा कोड आपल्याला एवढ्या वेळेस रिपीट करण्याची गरज नाही पडणार. आता सपोज आपल्याला ह्याच्यामध्ये हे 5 बॉक्सेस आहेत, पण एकाच बॉक्सला समोर घ्यायचे किंवा त्याचं काहीतरी वेगळी प्रॉपर्टी द्यायची त्याला, तर आपण काय करतो, इथं स्पेस देऊन दुसरा क्लास देतो त्याला. सपोज त्याचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा आहे. आला? सपोज आपल्याला आणखीन एका बॉक्सचा करायचा याचा. जर सपोज हा सेम पिंकच ठेवायचा आहे तर A2 मध्ये पिंक स्टोअर केलेला आहे. A2 द्या. समजा आपल्याला आता काय करायचंय, ह्या दोन्हीला समोर घ्यायचंय, तर मी काय करेन, इथे मार्जिन लेफ्ट देईन. हे दोन्ही समोर आले. सपोज मला काय करायचंय, सगळ्यांनाच समोर घ्यायचं, तर मी इथे देईन. आणि जर समजा मला स्पेसिफिक एकालाच समोर घ्यायचे तर इथे मी आयडी देईन किंवा मग इथे स्पेस देऊन दुसरा क्लास क्रिएट करेन आणि तिथे त्याला सेपरेट देईन. हा डिफरन्स आहे आयडी आणि क्लासमध्ये, की तुम्ही मल्टिपल जो कोड आहे, सॉरी रिपीट जो कोड होत आहे मल्टिपल टाइम, त्याला तुम्ही एकदाच करू शकता. तुम्ही आता रोबोट मध्ये कीबोर्ड मध्ये व्यवस्थित ते केलेलं आहे, तुम्हाला त्याची चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. आता सपोज आणि एक्सटर्नल मध्ये काय असतं, त्याला आपण कमेंट मध्ये ठेवूया किंवा एक काम करा, त्याला तुम्ही कट करताय. हा कोड इथे नसतो, हा कोड इथे नसतो, हा एका दुसऱ्या पेज वरती असतो. तुमची जी सीएसएस आहे ती दुसऱ्या पेजला असते आणि त्या पेजला सेव्ह केलेलं असतं .css आणि इथं काय केलेलं असतं, त्या पेजला लिंक केलेलं असतं. मी काहीतरी नाव दिलं जे सुचेल ते .css. ह्याला इथे लिंक करायचं, ठेवलं. ठीक आहे. आता सपोज माझ्याकडे एक डिव आहे, मी काय केलं, याला एक क्लास दिला. मी थोड्या वेळासाठी हा क्लास काढते. सपोज मी इथं बॉक्स दिलाय, मी इथं सांगते की जो डॉट बॉक्स आहे त्याचं काहीतरी चेंज करूयात आपण, बॅकग्राऊंड कलर चेंज करूयात. सपोज मी येलो देते. ठीक आहे. इथे मी त्याला सांगते की बॅकग्राऊंड कलर येलो पाहिजे. थोडस हाऊस ठेवून ते चार्जिंग भरल्यामुळे तसं ब्लिंक व्हायला ते लॅपटॉप, त्याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आता मी काय केलेलं आहे, एक्सटर्नल मध्ये त्याला सांगते येलो कलर द्यायचा आहे आणि इथं इंटरनल मध्ये सांगते
डॉट बॉक्स. इथे मी सांगते त्याला पिंक कलर, पिंक नको, ब्लू देऊयात, कारण पिंक ऑलरेडी दिलाय, ब्लू द्यायचा आहे. आणि मी इथं सांगते रेड द्यायचा. आता मी काय केलंय बघा, हा जो डिव आहे मी याला इनलाईन मध्ये रेड कलर दिलाय, इंटरनल मध्ये ब्लू कलर दिलाय आणि एक्सटर्नल मध्ये येलो कलर दिलाय. कलर असेल, विड्थ असेल, हाईट, म्हणजे कुठली प्रॉपर्टी असू शकते. आता तुम्हाला काय वाटतं याला कुठला कलर येईल? एक वेळेस सांगितले मी तरी रेड कलर येणार, बरोबर आहे. कारण कुठे गेला, हा ह्याला ना आपण हाईट विड्थ काहीच दिलं नाही, त्याच्यामध्ये दिसत नाहीये तो. आता ठीक आहे. कसं असतं, ज्या एक्सटर्नल सीएसएस आहेत त्या अगोदर रन होत असतात. क्वेश्चन कसं विचारतात बघा, कधी कधी विचारतात अप्लाय कुठली होते आणि कधी कधी विचारतात अगोदर रन कुठली होती. आता जर तुम्हाला एक्सटर्नलने असं विचारलं की मी तर 3 ठिकाणी वेगवेगळी प्रॉपर्टी दिलेली आहे, तर कुठला अगोदर रन होणार, तर तुम्ही जर रेड म्हटला तर तुमचा आन्सर रॉंग असेल. अप्लाय रेड होतो पण रन अगोदर एक्सटर्नल सीएसएस होते. मग अगोदर काय होतं, इथं येलो कलर येतो, त्याच्यानंतर काय होतं, मग ही दोन, ह्या दोन्हीचं कंपॅरिझन नसतं. याच्यापैकी तुम्ही जी अगोदर दिला ती रन होते. समजा मी इथं जर वरती ही दिली तर ही अगोदर रन होते आणि ह्याला जर मी खाली टाकलं समजा इथे, तर अगोदर एक्सटर्नल रन होईल आणि मग इंटरनल रन होईल, असं होतं. पण जी इनलाईन सीएसएस असते ती सगळ्यात शेवटी रन होते. जी इनलाईन सीएसएस असते ती सगळ्यात लास्टला रन होते, त्यामुळे ती ओव्हरराईड होते. शेवटी रन झाल्यामुळे त्याचं आउटपुट इथे राहतं. ठीक आहे, त्यामुळेच ती अप्लाय होते. आणि जर सपोज मी इथं नाही दिली प्रॉपर्टी, त्याला मी कट करते, तर आता बघा आता कुठली येणार आहे, आता ही अगोदर एक्सटर्नल रन होईल आणि नंतर ब्लू कलर, सो हे ब्लू कलर आला इथे. आणि सपोज जर मी ह्याला खाली टाकलं तर या दोन्ही मध्ये काही कंपॅरिझन नसतं. एक्सटर्नल तुम्हाला विचारणार नाही इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये अगोदर कुठली येईल म्हणून. तुम्हाला एकतर इंटरनल आणि इनलाईन विचारेल किंवा एक्सटर्नल आणि इनलाईन विचारेल. आता येलो, ठीक आहे. बट आता सपोज असं करायचंय मला की कंट्रोल झेड करतो. आता इथं काय व्हायला लागले, रेड कलर यायलाय, कारण मी इनलाईन मध्ये रेड दिलाय. पण समजा मी काहीतरी डिझाईन बनवली आहे, समजा मी काहीतरी एक क्लायंटचं डिझाईन बनवलं, एखादं टेम्पलेट बनवले आणि मला असं वाटतं की मी जो येलो कलर दिलाय तो चेंज नाही झाला पाहिजे. जरी पण कुणी इथं इनलाईन मध्ये येऊन जर इथं चेंजेस केले तरी पण ते चेंज नाही झाले पाहिजे. सपोज इथं त्यांनी टाकलं विड्थ टाकलेली, आता याची विड्थ चेंज झाली, पण तुम्हाला असं वाटतं की माझ्या याची विड्थ नाही चेंज झाली पाहिजे, फिक्स राहिली पाहिजे किंवा कलर फिक्स राहिला पाहिजे, तर इथं तुम्हाला द्यायचंय एक्सक्लेमेटरी मार्क इम्पॉर्टंट असं दिल्याने काय होईल, येलो कलर राहिला. म्हणजे जर तुम्ही त्याला इम्पॉर्टंट देताय तर इनलाईन मध्ये तुम्ही कुठलं पण काही चेंज केला तर ते रन होणार नाही. हाईट विड्थ अप्लाय झाली कारण मी त्याला इम्पॉर्टंट नाही दिलेलं, मी फक्त कलरला दिले. तर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर इम्पॉर्टंट दिलं असेल तर तेच रन होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले असतात. डिस्प्ले म्हणजे कसं, आपण काय करूयात, त्याचं थोडंसं हाईट विड्थ कमी करूयात, खूप झाले. इथे एका ह्याच्यामध्ये दिसलं पाहिजे ते. आता सपोज मी एक बी टॅग घेते, त्याला पण मी क्लास देते, काहीतरी एबीसी नावाचा क्लास दिला आणि मी काय करते, यालाच कॉपी करते आणि इथं पेस्ट करते आणि याला मी एबीसी क्लास देते. आता दोन्ही सेमच आहेत, दोन्हीचा हाईट विड्थ सेमच आहे, कलर सेमच आहे, सगळं सेमच आहे, बरोबर आहे. मग दोन्हीचं आउटपुट पण सेम यायला पाहिजे. बट इथं तसं येतंय का, नाही येत आहे. याच्यामध्ये थोडं टेक्स्ट टाकते मी. आता बघा याने काय केलेलं आहे, त्याला त्याच्या पाठीमागे जेवढी हाईट विड्थ आहे तेवढीच घेतलेली आहे. यानं काय केलेलं आहे, आपण जेवढी हाईट विड्थ दिलेली आहे 100 पिक्सल तेवढी घेतलेली आहे आणि याचा आउटपुट कसं आलंय, एका खाली एक आलेलं आहे. बट बी टॅगचं जर बघितलं तर त्याचं आउटपुट कसं येतं, एका समोर एक येतं, बरोबर आहे. याचं एका समोर एक येतं. मग जर तुम्हाला चेंज करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की बी टॅग मध्ये पण आउटपुट यायला पाहिजे, तर त्याचा तुम्हाला डिस्प्ले चेंज करावा लागतो.
जो बी टॅग असतो त्याचा बाय डिफॉल्ट डिस्प्ले असतो इनलाईन. इनलाईन म्हणजे त्याचा आउटपुट एकाच लाईन मध्ये येतं. आणि याचा डिस्प्ले असतो ब्लॉक, म्हणजे हा पूर्ण ब्लॉक कंझ्युम करतो. जरी पण मी याला विड्थ नाही दिली, सपोज मी याची विड्थ काढून पण टाकली, हे बघा कमेंट मध्ये ठेवते, हे बघा ह्याने पूर्ण लाईन घेतल्या. याने घेतले का पूर्ण स्पेस? नाही घेतला. त्याला जेवढी जागा रिक्वायर्ड आहे तेवढीच घेतली. मग जर तुम्ही याचा डिस्प्ले चेंज केला, सपोज याचा डिस्प्ले केलाय डिस्प्ले इनलाईन, आता हा बी टॅग सारखा वर्क करेल. हे बघा त्याला जेवढी जागा लागली तेवढीच घेतली त्याने. आणि ह्याला जर मी दिला डिस्प्ले ब्लॉक, आता हे बी टॅग असे झाले. बट आता काय झालं, बी टॅगचं आउटपुट एका समोर एक आलं का? नाही आलं. त्याचं आउटपुट कसं आलं? एका खाली एक आलं. जर तुम्ही इनलाईन देत असाल तरच एका समोर एक येतं. मग जर तुम्हाला असं पाहिजे की म्हणजे हाईट विड्थ पण अप्लाय झाली पाहिजे आणि ते एका लाईन मध्ये पण आलं पाहिजे, तर तुम्ही त्याला डिस्प्ले इनलाईन ब्लॉक देऊ शकता. इनलाईन ब्लॉक जे तुम्ही फ्लोट लेफ्ट देतात ना, त्याच्याऐवजी तुम्ही इनलाईन ब्लॉक पण यूज करू शकता. तर याचे डिस्प्ले असतात. ठीक आहे, मी याचा डिस्प्ले चेंज त्याला कमेंट मध्ये ठेवतो. मला हे डू पण असेच पाहिजे. आहे ठीक आहे. एक्सपॅन्ड पण असतो बरं का. जसा बी टॅग असतो तर ड्यूच्या ऐवजी स्पॅन पण यूज करतात. सेम असतो. जसा बी टॅग मध्ये फक्त टेक्स्ट बोल्ड होतो, त्याच्यामध्ये टेक्स्ट बोल्ड होत नाही, सिम्पल राहतो. त्याची पण हाईट विड्थ वाढत नाही. जसं बी टॅग असतो तसाच तो पण सेम असतो. स्पॅन तुम्हाला टेम्पलेट मध्ये वगैरे खूप ठिकाणी किंवा स्पॅन यूज केलेला दिसेल, तर तुम्ही पण स्पॅन यूज करू शकता. तर हे झाले सीएसएस चे टाइप्स, इनलाईन, इंटरनल, एक्सटर्नल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं लिस्ट. HTML झाला. लिस्ट मध्ये आपण 3 टाइपच्या लिस्ट पाहिल्या होत्या. कुठल्या कुठल्या? अनऑर्डर्ड लिस्ट, ऑर्डर लिस्ट आणि नेस्टेड लिस्ट. अनऑर्डर्ड लिस्ट साठी आपण यूएल यूज करतो, ऑर्डर लिस्ट साठी आपण ओएल, आणि मध्ये कंटेंट टाकण्यासाठी सिंपल एल आहे. ही झाली अनऑर्डर्ड लिस्ट. झाली अनऑर्डर्ड लिस्ट. इथून तुम्ही त्याचा टाइप चेंज करू शकता. तुम्हाला जर सर्कल पाहिजे असेल तर सर्कल देऊ शकता, स्क्वेअर पाहिजे तर स्क्वेअर, आणि आणखीन एक मोस्ट ऑफ द यूज होतो नन, म्हणजे काहीच नाही. ते झालं अनऑर्डर्ड लिस्ट. आणि ऑर्डर लिस्ट साठी असतो ओएल. टाइप मध्ये तुम्ही ए किंवा स्मॉल ए देऊ शकतात, रोमन मध्ये देऊ शकतात. म्हणजे तुम्ही आय दिलात तर स्मॉल होईल, आणि कॅपिटल दिलात तर कॅपिटल रोमन मध्ये होईल, आणि काहीच नाही दिलात तर ऑटोमॅटिक 1 2 3 4 असेल. हे असेल. हे झालं अनऑर्डर्ड लिस्ट. आणि नेस्टेड मध्ये काय असतं? लिस्ट विदिन लिस्ट, म्हणजे कुठली तरी एखादी लिस्ट आहे, एक कुठली तरी लिस्ट आहे समजा यूएल किंवा ओएल, त्याच्या आतमध्ये सब पॉइंट्स आपण क्रिएट करतो. सपोज ह्या एबीसी चे सब पॉइंट्स आहेत, तर इथं काय करतो आपण? दुसरी लिस्ट घेतो. मग ओएल पण घेऊ शकतात आणि यूएल पण घेऊ शकतात. कुठलीही लिस्ट तुम्ही घेऊ शकतात. लिस्ट विदिन लिस्ट. हे बघा त्याचे सब पॉइंट, मेन पॉइंट, त्याचे सब पॉइंट, त्याचे सब पॉइंट, हे घेण्यासाठी आपण लिस्ट यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिला होता टेबल. हे सगळे तुम्हाला पेजेस मी देईन, इथंच घेते वाटलं तर, जास्त पेजेस नको क्रिएट करायला. तुम्हाला 1-2 चे फाईल पाठवल्या तर सगळ्याच कोड मिळून जाईल. बीआर ब्रेक साठी घेतो आपण. टेबल साठी काय घेतो आपण? टेबल मध्ये काय असतात? रो आणि कॉलम. फर्स्ट असेल टीआर मध्ये तुमची रो क्रिएट होते. त्या रो मध्ये तुम्हाला काय करायचं असतं? कॉलम्स क्रिएट करायचे असतात. कॉलम साठी आपण घेतो टीडी. मग हे तुमचे कॉलम्स तुम्हाला जेवढे क्रिएट करायचे तेवढे करू शकतात. हे झालेले पॉइंट्स आहेत, त्यामुळे थोडंसं फास्ट घ्यायला. हे तुमचे इथे कॉलम्स क्रिएट झालेले आहेत.
ह्याला एक कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो बॉर्डर. हे दिल्याच्या नंतर हे असं इथे बॉर्डर शो होईल. जेवढा पण तुमच्या रो असतील, ऍक्च्युली आपल्याला हा टेबल प्रोजेक्ट मध्ये घ्यायचाच नाहीये, बुटस्ट्रॅपचा टेबल वेगळा असतो, तो यूज करणार आहे आपण. हे झालं टेबल. हे तुम्हाला मध्ये डेटा काय टाकायचा तो टाका. जर आपल्याला ह्याला टायटल द्यायचं असेल तर आपण काय घेतो, बाय डिफॉल्ट घेतलं बरं का त्याने, ते मी टाकलं नव्हतं, कॅप्शन. टेबलची हेडिंग. एक असतो सेल स्पेसिंग, म्हणजे 2 सेलच्या मधला स्पेस. तर तुम्ही जर इथं 10 टाकलात तर सपोज हा 10 चा स्पेस घेईल. जर 0 टाकलात तर काही स्पेस घेणार नाही. ठीक आहे, हा 0. आता हे खूप चिटकून चिटकून दिसायला लागेल, त्यासाठी आपण वापरतो सेल पॅडिंग. हे सो पॅडिंग रोज पॅन आणि कॉल पॅन आहे लक्षात. काय घेतलं होतं आपण, एक 3D घेतलेला आहे सपोज. इथे काहीतरी टाकूयात. फास्ट घ्यायले, मलाही माहिती आहे सगळं झालेलं आहे म्हणून फास्ट घ्यायले, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. आता इथे 5 रो आहेत, 1 2 3 4 सॉरी 4 रो आहेत. तर ह्याला आपल्याला जर इथपर्यंत घ्यायचं असेल तर ह्याला आपण 4 चा रो स्पॅन देतो. रो स्पॅन 4. इकडे सॉरी फर्स्ट लाईन. हे बघा, हे रो स्पॅन 4. आणि जर समजा असं असेल, सॉरी हे नाही घेता येणार आपल्याला, कॉल स्पॅन द्यायचंय ना, त्याच्यासाठी सेपरेटच रो घ्यावी लागेल. जर ह्याला तुम्हाला असं घ्यायचं असेल तर सपोज किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. तर तुम्ही इथं कॉल स्पॅन 7 किंवा सपोज 4 दिला तर हे बघा, हे हा पहिला कॉलम, दुसरा, तिसरा, चौथा, 4 कॉलम जेवढे आहेत तेवढा त्याला स्पॅन भेटला, कारण आपण त्याला 4 चा कॉल स्पॅन सांगितलेला. सपोज आणखी नाही घेतला 4 चा कॉल, हे बघा ह्याला आणि ह्याला 4 चं डिव्हिजन झालेलं. हे आपण सिंपल टेबल पाहिलं होतं. त्याच्यानंतर काय पाहिलं होतं, लिस्ट टेबल, सीएसएस. फॉर्मला सगळे जण प्रेझेंट होते. फॉर्म माहिती आहे सगळ्यांना, फॉर्मचं फक्त नाही रिपीट करत. का कोणी अब्सेंट होतं सांगा, मग घेते लगेच. फॉर्म सगळ्यांचा झालाय का, इनपुट टाइप टेक्स्ट कोणी अब्सेंट होतं का? ठीक आहे. आणखीन कुठले पॉइंट्स बघितले होते आपण? बेसिक पाहिलेलं, लिस्ट टेबल, फॉर्म. आठवतं का बघा कुठला? बाकी तर सगळे टास्कच होते, चेसबोर्ड, हे ते वगैरे. कुठला नाही ना पॉइंट राहिला? ओके. आता मात्र सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. मी अँकर टॅग घेणार आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला टास्क पण खूप मोठा असणार आहे. तुमचे एनबीएस गर्ल्सचा ग्रुप झालेला आहे, बॉईजचं मी सांगते आज तुम्हाला. त्या दिवशी सांगणार होते, विसरले मी परत. सो आता सपोज आपण इथे काहीतरी आपल्याकडे डेटा आहे. अँकर टॅग मध्ये काय असतं, आपण जसं म्हणतो HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, कारण ह्याच्यामध्ये हायपरलिंक असते. आता स्लो घेते, झालेलं होतं म्हणून फास्ट घेतला. सो ह्याच्यामध्ये काय असते, हायपरलिंक असते. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी वेबसाईट बघतो, जसं की आता ही W3 स्कूलची साईट आहे, आपण इथे क्लिक केलं, एक नवीन पेज ओपन झाला. सपोज इथे क्लिक करतो कुठेतरी,
एक नवीन पेज ओपन झाला. तर अदर लँग्वेजेसमध्ये विंडो ओपन होत असतात, तिथेच एखादी विंडो ओपन होते, तर याच्यामध्ये डायरेक्ट दुसरं एक पेज लिंक केलेलं असतं. ठीक आहे, तर त्याला आपण हायपर लिंक असं म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये जो टेक्स्ट आहे तो टॅग मध्ये मार्कअप केलेला असतो, म्हणून याला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं म्हटलेलं आहे. आता हायपर लिंक म्हणजे काय असतं की एका पेजवरती एका टेक्स्टवरती किंवा लाईनवरती क्लिक केल्याच्या नंतर ते दुसऱ्या पेजला जातं, त्याला आपण हायपर लिंक म्हणतो. सपोज इथं मी काय करते, ए टॅग घेते, जसं ऍज पर रूल जो टॅग घेतलाय त्याला अगोदर क्लोज करा. जर मी त्याला इथं क्लोज केलं तर या तिन्ही पण वर्ड्सला एकच लिंक बसेल. तुम्ही जेवढ्या पण याच्यामध्ये टेक्स्ट ठेवणार आहे त्याला एक लिंक बसेल. आता इथं काही आउटपुट येणार नाहीये, काहीच आउटपुट येणार नाही, कारण जो अँकर टॅग आहे ह्या ए टॅग साठी एक कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो. एक कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो, तो असतो HREF. जर हा नाही टाकला तर तो चालत नाही अँकर टॅग. तर तो कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो HREF. एच म्हणजे हायपरलिंक आणि रेफ म्हणजे रेफरन्स पेजची तुम्हाला इथं लिंक द्यायची असते. आता इथं जर तुम्ही बघितलात तर याचा कलर चेंज झालेला आहे आणि याच्या खाली एक अंडरलाईन आलेली आहे. तर तुम्हाला जर हे अंडरलाईन नको असेल तर तुम्ही CSS थ्रू टेक्स्ट डेकोरेशन नन करू शकता. टेक्स्ट डेकोरेशन नन केला तर हे असं निघून जाईल त्याची अंडरलाईन. ठेवायची असेल तर ठेवा, कलर पण चेंज करायचा असेल तर करू शकतो. आता इथे आपल्याला त्या पेजचं लिंक द्यायचं की ज्या पेजवरती तुम्हाला जायचंय. मी इथून कंट्रोल ओ करते. कंट्रोल ओ केल्याने काय होईल, आपला हा जो पेज आहे, आपली ही जी काही फाईल आहे, याच लोकेशनला आपण ओपन होणार आहे. ठीक आहे, आता इथे आल्याच्या नंतर इथे खूप सारे पेजेस आहेत, तर तुम्हाला काय करायचे, कुठल्या पेजची लिंक द्यायची ती इथं तुम्ही देऊ शकता. सपोज मला काय करायचंय, जेव्हा मी लिस्टवर क्लिक करेन तेव्हा माझ्याकडे हा वेलकम नावाचा पेज आहे, मी ह्याची लिंक देते. माझ्याकडे लिस्टचा पेज दिसत नाही आहे इथं, लिस्ट pr .html. आता कलर याचा चेंज झाला. चेंज का झाला, कारण ह्याच्यावरती आपण एकदा क्लिक केलं होतं. सॉरी, क्लिक केलेलं नाही एकदा पण. आता मी जेव्हा क्लिक करेन तेव्हा हे बघा, आपण इथे आलेलो आहे लिस्ट त्या पेजला, बॅक जाते. आता ह्याचा कलर चेंज झाला. आपण इथं पण बघा, तुम्ही जर एखादी काही सर्च केलं, आता इथं पण बघा याचा कलर चेंज आहे. आता जर एखाद्या साईटला आपण व्हिजिट केलं, थोडं मीटिंग चालू असल्याने नेट स्लो चालायला, आणि आता मी पुन्हा बॅक येते. ह्याच्यामध्ये दिसत नाहीये स्क्रीनवरती, तर लॅपटॉप मध्ये दिसते बघा. याचा ब्लू कलर आहे आणि याचा थोडासा पर्पल झालाय. जी साईट व्हिजिट केली असते ना त्याचा थोडा कलर चेंज होतो. आता सपोज मी काय करते, इथे ह्याला पण लिंक देते, अँकर टॅग इन, अँकर टॅग क्लोज, सपोज टेबल वरती क्लिक केल्यानंतर कुठल्या पेजला जायचंय, माझ्याकडे टेबलचा टास्क नाहीये, हा टास्क हे बघा आता दिसतो. हे व्हिजिट केलेलं आहे आणि हे नाही व्हिजिट केलेलं. आता जर मी इथं क्लिक करते, हे काय व्हायला लागले, इथेच ओपन व्हायले. तर मला जर हे नवीन पेजला ओपन करायचं असेल तर इथे तुम्ही टार्गेट टाकू शकता. हा ऍट्रिब्यूट कंपल्सरी नाहीये, हा देऊ वाटलं द्या नाही तर नाही द्या. तर तुम्ही टार्गेट काही पण द्या. सपोज मी इथं ब्लँक देते, इथं काही वर्ड टाकू शकता. आता सपोज ब्लँक दिला तरी चालेल. मी क्लिक करते, हे बघा हे सेपरेट पेज वरती ओपन झालं आणि आपला टास्क इकडे आहे. याच्यावर क्लिक केलं तर ते त्याच पेजला ओपन होईल, कारण त्याला आपण टार्गेट नाही दिलेलं. जर तुम्हाला असं हवं असेल की सेपरेट पेजला पाहिजे तर तुम्ही असं टार्गेट देऊ शकता. हे झालं सिंपल, आपण लिंक केलेलं आहे. हा असतो पाथ, हे जे आपण टाकतोय ना हा पाथ असतो. हा खूप इम्पॉर्टंट आहे, पाथ व्यवस्थित समजून घ्या, अदरवाईज प्रोजेक्ट मध्ये त्या पाथ मध्येच कन्फ्युज होऊन जातात स्टुडंट्स. आता सपोज इथं असेल, इथे एक फोल्डर क्रिएट करते मी, काहीतरी नाव दिले त्याला मी ABC. या ABC चार्ट मध्ये एक फोल्डर क्रिएट करते, परत त्याला मी काहीतरी नाव देते XYZ. आता याच्यामध्ये 1-2 तास तिकडे टाकते मी. सपोज हा वेलकम आणि हा पियानो, हे दोन उचलते, इथे टाकूयात आणि हा पियानो इथे टाकूयात.
ठीक आहे. आता आपले पेजेस वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले. आता सपोज मला काय करायचंय, ह्या रो इथे मी ही सिंपल लिंक झाली. सपोज मला ह्या रोबोवरती क्लिक केल्याच्या नंतर वेलकमच्या पेजला जायचं. HREF welcome.html सेव्ह केला, रिफ्रेश. आता मी इथे क्लिक करते, तो एरर देतो, युअर फाईल कुड नॉट बी ऍक्सेस्ड किंवा युअर फाईल नॉट फाउंड, फाईलचा असं काहीतरी एरर येऊ शकतो, वेगळा पण येऊ शकतो एरर. तर असं एरर येतो म्हणजे तुमची फाईल नाही फाउंड होते, कारण आपण रन पेज कुठला करतोय, अँकर. मी इथून कंट्रोल O करते. कुठे, एबीसीच्या आतमध्ये. वेलकम फाईल कुठे, एबीसीच्या आतमध्ये. तर कसं येणार आहे पाथ, ABC स्लॅश रिफ्रेश. आलं, वेलकमला आपण आलो. सेम सपोज पियानोला जायचंय, मी कॉपी केलं इथं पियानो, परत एररच येणार आहे, सॉरी नाही इथे, कारण आपण इथं कोड्रेक्स वेब मधून एबीसी मध्ये आलो. एबीसी मध्ये त्याला पियानो भेटला का, नाही भेटला. तो कुठे आहे, एबीसीच्या आतमध्ये XY Z मध्ये. कसं चेक केलं आपण, कंट्रोल O केला, इथून एबीसी मध्ये जाणार, इथून XY Z मध्ये जाणार, तिथे तुम्हाला हा टास्क मिळेल. बरोबर डबल झालं, इथं क्लिक केलं, साऊंड पण करतो. हे जे क्वेरी मध्ये जावास्क्रिप्ट मध्ये बनवता येतात असे वेगवेगळे टास्क, अॅनिमेशन्स वगैरे इफेक्ट असतात ना, साऊंड वगैरे, ते जे क्वेरी शिकवले की स्टुडंट खेळत बसतात. ठीक आहे. तर हे झालं पाथ, सिंपल. हा सिंपल पाथ आहे. हा एखाद्या फोल्डर मध्ये असेल तर त्या फोल्डरचं नाव टाकून स्लॅश टाकायचं. तुमच्या जो करंट पेज आहे, ज्या पेजवर आहे त्या पेजचं नाव नाही टाकायचं. खूप जण तिथं कन्फ्युज होतात. आपल्या ज्या चालू पेज आहे त्याचं नाव इथे टाकतात आणि त्याच्या पुढे मग टाकतात. आणि खूप जण आणखीन एक गोष्ट करतात, काय करतात, ह्याला कॉपी करतात सरळ सरळ. ते पण मी पाहिलं काही स्टुडंट्सचं. आणि इथं पेस्ट करतात. तर हे असं लिंक बसते, पण अशी लिंक द्यायची नाहीये. ही टास्क पुरती ठीक आहे, ही टास्क पुरती ठीक आहे, ओके, ह्याचं आउटपुट पण येत आहे. बट ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट बनवतात तेव्हा अशी लिंक चालत नाही. हे URL कॉपी करून टाकायचा नाही. कारण सपोज माझी फाईल आता C ड्राईव्हला आहे किंवा डेस्कटॉपला आहे. जर समजा कॉलेजमध्ये किंवा असं तुम्ही काय केलं, ते प्रोजेक्ट उचलून तिकडे टाकलात कॉलेजच्या पीसीवर, तर तिथे परत हा C ड्राईव्ह वगैरे असतो का, सेम असतो का, कोणाचा D ड्राईव्हला असतो, कोणाचा E ड्राईव्हला असतो, कोणाचा F ड्राईव्हला असतो. मग अशा वेळेस काय करायचं, असला पाथ द्यायचा नाही. आणि कधीही जेव्हा प्रोजेक्ट बनवतो तर एक फोल्डर ठेवायचा आणि सगळ्या फाईल्स त्याच्यातच ठेवायच्या. असं फाईल इकडे तिकडे ठेवायच्या, त्याच्या लिंक द्यायच्या असं करायची नाही. हा, जर एखादी ऑनलाईन साईटची वगैरे तुम्हाला लिंक द्यायची असेल असं, तर ती तुम्ही देऊ शकता, असं देऊ शकतात तुम्ही. असं डायरेक्ट ऑनलाईनची लिंक तुम्ही देऊ शकता. बट ऑफलाईन असेल तर असंच यूज करायचं. इथपर्यंत लक्षात आलं. आता सपोज मी काय करते, हा वेलकमचा पेज ओपन करते. इथं मी अँकर टॅग देते, अँकर टॅग क्लोज करते. आता इथून मला काय करायचंय, सपोज माझ्या अँकरच्या पेजची लिंक द्यायची, कुठली अँकरची असेल किंवा कुठली, आपण रन करूयात अगोदर. ऍक्च्युली असं URL टाकू रन करत नसतात आम प्रोजेक्ट मध्ये, हे टेम्पररी आहे. प्रोजेक्ट मध्ये असं URL ला जायचंच नसतं. एकदा रन केला की खालीच लिंकिंग असतात सगळ्या. आता इथे मी क्लिक करते, एरर आला, बिकॉज आपण कुठे, वेलकम मध्ये, वेलकम मधल्या ह्या लाईन वरून आपल्याला कुठे जायचंय, अँकरला. मी इथे कंट्रोल O करते. आपण हा पेज रन करतोय ना आता वेलकमचा, इथे आहे का कुठे अँकर,
नाहीये. XYZ मध्ये गेले, इथे पण नाहीये. आपल्या या पेज पासून अँकर कुठे, एक लोकेशन बॅक इथे आहे, एक लोकेशन बॅक आहे. तर एक लोकेशन बॅक जाण्यासाठी तुम्हाला इथे टाकायचंय ./. आता येईल, आलात बॅक. जर सपोज 2 लोकेशन बॅक जायचे तर परत ./. म्हणजे हेच जर मी समजा ही स्लाइड मी कॉपी करते, इथे कुठेतरी पेस्ट करते. आता इथून क्लिक करते, इथं एरर आला कारण आपण अँकर पेजला जातोय. हे बघा, इथून तुम्हाला 1 टाइम बॅक आला, 2 टाइम बॅक आला, इथे तुम्हाला पेज भेटतो. मग जर तुम्ही पियानो पासून जाणार असाल तर तुम्हाला इथं परत एक ./. टाकावं लागतं. आता येईल, कारण पियानो पासून हा पेज डबल म्हणजे 2 वेळेस बॅक येऊन आहे. आणि आणखीन कुठे बघितलं होतं आपण, वेलकम पासून हा पेज 1 वेळेस बॅक आल्याच्या नंतर आहे. आणि इथे हे सिंपल सेम फोल्डर मध्ये असेल तर फक्त पेजचं नाव टाकायचं, त्या फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये असेल तर त्या फोल्डरचं, परत फोल्डर मध्ये फोल्डर असेल तर असं टाकायचं. ऑनलाईनची लिंक असेल तर हे. आणि जर तुम्हाला बॅक यायचं असेल, सिंगल बॅकला ./. आणि जितके टाइम तुम्हाला बॅक यायचे तितके वेळेस तुम्हाला ./. यूज करायचंय. हा पाथ प्रोजेक्ट मध्ये खूप यूज केला जातो. आता तुम्ही करा नाही तर नाही करा, पण प्रोजेक्ट मध्ये हा इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे रन करून बघा. इथपर्यंत आलं लक्षात? कोणाला काही कन्फ्युजन? ओके. आता हे जर तुम्हाला सेम समजा असं करायचंय, एक नवीनच पेज घेते. थोडी डिझाईन बनवावी लागेल, तर 1 सेकंड बनवून घेते. एवढा कोड करायचा दिवसच जायचा. क्लासेस वाटलं तर असंच येते रे, लक्षात येत नाही. मी कॉमन क्लास नाही दिला कारण मला सगळ्यांचं आउटपुट थोडं वेगळं पाहिजे. काय चालू आहे लॅपटॉप मध्ये दिसायले मला, रेड ब्लू
2 मिनिटं थांबा, मला एक थोडीशी डिझाईन करून दे. आणि कुठले टाकले होते आपण? ग्रीन आणि पिंक. बघा तुम्हाला बोलले तर क्लासेसचे नाव विसरून गेले. एके दिवशी आपण स्पेशल सेशन ठेवूया, त्या दिवशी फक्त बोलत बसायचं, काहीच करायचं नाही. चालतंय ना? सॉरी, ब्लू. अरे शिवरात्र आहे, उपवास आहे दुसऱ्यांना, त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल. हा, शांत बसा आता, इकडे लक्ष द्या. सिंगल पेज वेबसाईट माहिती आहे सगळ्यांना? एकच पेज असते बघा, इथं मेन्यू असतात. आता इथं क्लिक केल्यास काय व्हायला लागले? दुसऱ्या पेजवर चालले, पण त्याच्यामध्ये इथंच येतं खाली असं. इथं क्लिक केलं की इथंच येतं खाली असं, इथं क्लिक असं, म्हणजे एकाच पेजवर. ठीक आहे, तुम्हाला मी प्रोजेक्टच्या टाइमला दाखवते तशी एखादी वेबसाईट एक्झाम्पल. व्हॉइस बोलू नका, शांत बसा. ऑनलाईनचे स्टुडंट्स आहेत ना? एक सेकंड, हे काय काहीतरी गडबड झाली. कुठले कुठले कलर आहेत आपल्याकडे? रेड. त्याच्यानंतर कुठले? ब्लू. शांत बसा, 2 मिनिट, मी फक्त एवढं बनवून घेते. ग्रीन, पिंक. आता मी इथं मेन्यूची डिझाईन नाही बनवते, तुम्हाला बनवायची, तुम्हाला देणार आहे मी तो टास्क. आता मी फक्त सिंपल घेतलंय. आता मी काय करणार आहे इथे, बॅकग्राऊंड कलर नाही घेत, फक्त फॉन्ट साईज वाढवतो. ठीक आहे. सर्वांना अगोदर अँकर टॅग देऊ होतं आणि याला इथं क्लोज केलं, काहीतरी गडबड झाली. लोकेशन कसं सर्वांनाच अँकर टॅग देते, जेवढे पण जीव आहेत त्यांना. आपल्या होत नाही, एक सेकंड, एक साथ द्यायला पण ते बसतच नाही, तेच काहीतरी गडबड झाली. प्रत्येक अँकर मध्ये विचारली लिंक आपण देऊया. ठीक आहे. आता हा कुठला आहे? रेड कलरचा. मग मी काय करणार आहे, या रेडला क्लास दिल्या ना, इथे एक आयडी देईन. सपोज रेड आहे, आर दिली आहे, काही आयडी तुमच्या पण आवडली, व्यवस्थित द्या तुम्हाला जी द्यायची. मी दुसरी दिली म्हणून तुम्ही देऊ नका, मी खूप टाईप करत बसले तर वेळ जाईल, मग मी शॉर्टकट. सो इथे आपण काय केलेलं होतं, एका पेजची लिंक दिली होती. मी आता काय करणार आहे,
जेव्हा इथं रेड वरती क्लिक करेन तेव्हा माझा इथे या बॉक्सला यायला पाहिजे. जेव्हा इथे ब्लू वरती क्लिक करेल तेव्हा खाली यायला पाहिजे. थोडस इथे वाटलं तर ब्रेक देऊयात आपण, किंवा असं करूयात थोडस सेपरेशन दिसेल थोडस. ठीक आहे. आता इथे मी देणार आहे हॅश, आपण आयडी दिली आहे ना, हॅश आर, याला आपण रेडची आयडी दिली, याला हॅश बी ब्ल्यूची आयडी दिली, हॅश आय जी मी फक्त पहिला लेटर घेतलाय ग्रीन कलर, आणि इथे हॅश पी. रेड वरती आलो, ब्लू वरती आलो, ग्रीन, पिंक. आता हे क्लिक केल्याच्या नंतर हे असं करावं लागेल मला पण. ना आपण अँकर टॅग कुठला तरी क्लोज व्हायचा राहिलाय बघा ना. मी ज्यावेळेस स्लॅश टाकते त्यावेळेस अँकर यायला लागले. तर कुठं तरी गडबड झाली. इथे एक क्लोज आहे, इथे एक क्लोज आहे, इथे. त्यामुळे मी लगेच क्लोज करते, पण एक साथ घेतल्यामुळं हे बघा आता काय झालं. खाली चालले, इथे द्यावं लागेल. आपण बूटस्ट्रॅप नाही ना यूज केलं, त्याच्यामुळे हे एवढं थोडस. आता याला पोझिशन द्यावं लागतं, त्यापेक्षा मी बॉर्डर टाकते. टेन्शन नका घेऊ, कसं केलं मी सांगते तुम्हाला. टाकून बघूया. टॉप नाही ना, बॉटम यूज करते. नाही आपल्याला ठीक आहे, असू दे. थोडस हाईट वेट वगैरे द्यावं लागते, वाटतं बसून डिझाईन करावं लागतं. तुम्ही कसं चांगले डिझाईन द्या. पोझिशन मुळे खाली येत नाहीये. ठीक आहे, असू द्या. हे म्हणजे हलणार नाही. हे मी ज्यावेळेस खाली जायले ना, ते फिक्स ठेवले फक्त, मी त्याला काही केलं नाही. त्याला पोझिशन द्यावे लागतात, पण मी पोझिशन वापरत नाही, कारण माझी डिझाईन बूटस्ट्रॅप मध्ये असते. काढून टाकते तुम्हाला जास्त कन्फ्युजन. ठीक आहे, आपला मेन पर्पज हाच आहे की ज्याच्यावरती क्लिक केलं ते त्याच पेजवरती तिथं आयडी वरती खाली जाते. गो टू किंग कुठे इथे. तर ही झाली त्याच पेजवरची लिंकिंग. तुम्ही एखाद्या ड्यूला पण देऊ शकतात. म्हणजे समजा तुम्हाला असं करायचं की एखाद्या ड्यू वरती क्लिक केल्यास कुठल्या तरी पेजला जायला पाहिजे. तसं तुम्ही अँकर टॅग दिलाय, अँकर टॅग इथे क्लोज करते. इथून आपण सपोज एखाद्या टास्क वन ला दिलं, टास्क 1.html. नंतर मी रेड बॉक्स वरती जर क्लिक केलं तर इथून तुम्ही डायरेक्ट क्लिक द्यायला. म्हणजे तुम्ही एखाद्या डिझाईनला पण लिंकिंग देऊ शकतात. असं काही नाही, टेक्स्टलाच देता येतो, इमेजला देऊ शकतात, एखाद्या पॅरेग्राफला देऊ शकतात, एखाद्या बॉक्सला देऊ शकतात, कुठे तुम्ही लिंकिंग देऊ शकता. सो एक इम्पॉर्टंट आहे सिंपल लिंकिंग. त्याच्यामधली त्याचा तुम्हाला फोटो देते मी. आपण खूप पेजेसवर कोडिंग झाली आज. सिंगल पेज साठीची ही वाली आणि ही बॅकएंड. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूयात इमेज कशी घ्यायची. सेम असंच असतं, जसं अँकर टॅग असतो ना,
तसंच इमेज असते. सपोज ते मी ब्रेक देते थोडंसं, आपण या पेजला अगोदर रन करून घेऊया. जसं अँकर टॅग आहे तसंच IMG टॅग असतो. IMG याला आपण क्लोज करतो, याला क्लोज करायची गरज नाही. तुम्ही फॉर्म मध्ये पण बघितलं असेल, आपण फॉर्मला काय नाव दिलं होतं, कोणाला आठवते का? फॉर्म आहे हे बघा, हे जे इनपुट आहेत ना, ह्यांना तुम्हाला क्लोजिंग टॅग दिसतोय का? तरी पण जर तुम्हाला क्लोज करायचं असेल तर तुम्ही इथे स्पेस देऊन स्लॅश देऊ शकतात, असंही क्लोज करू शकतात. तर इथं IMG टॅगला पण तुम्हाला क्लोज करायची गरज नाहीये. जर तुम्हाला क्लोज करायचंच असेल तर असं स्लॅश देऊन तुम्ही करू शकता, अदरवाईज काही गरज नाहीये, असंच ठेवलं तरी चालेल. जसं अँकर टॅग साठी HREF हा कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो, तसा IMG टॅग साठी सोर्स हा कंपल्सरी ऍट्रिब्यूट असतो. सो इमेज साठी आपण कुठला टॅग घेतो? IMG. आता इथे तुम्हाला द्यायचा असतो पाथ. जसं आपण इथे पेजचा पाथ दिलाय ना, तसं इमेजचा. जर इमेज सेम लोकेशनला असेल, सिंपल इमेजचं नाव टाका. एखाद्या फोल्डर मध्ये असेल तर त्या फोल्डरचं नाव टाकून स्लॅश टाकायचं. आणि जर इमेज जर एक लोकेशन बॅक असेल तर डॉट डॉट स्लॅश आणि पुढे इमेजचं नाव टाकायचं. सो आता आपल्याकडे इमेज आहे का बघूया तिथे फोल्डर मध्ये. सो इथे इमेज आहे का? नाहीये. इथून आपण बॅक आलो, इथे इमेज आहे डबल ए नावाची. ही कर्सर इमेज आहे, ही नाहीये ना. हा, ही PNG, GIF, JPG, अजून कुठल्या चालतील? JPEG. तर सपोज मी ते AA.PNG हा त्याचा एक्सटेन्शन आहे. इमेज टाकताना एक्सटेन्शन चेक करत आहे. बघा इथं यायचं, जिथं तुमची इमेज आहे याच्यावरती आलात ना, इथे टाईप सांगतोय बघा, PNG फाईल दिसते. आणि जर कधी नाही दाखवलं त्याच्यावरती क्लिक करा, राईट क्लिक करा, इथे प्रॉपर्टीज येतील. प्रॉपर्टीज हे बघा इथे PNG काय एक्सटेन्शन आहे? .PNG. बोलू नका ना, नंतर बोला. आता इमेज आली का? नाही आली, कारण आपण इमेजचा पाथ व्यवस्थित दिलेला नाहीये. जर असं काही झालं की आपण इमेजचा पाथ व्यवस्थित दिला नसेल किंवा काहीतरी इमेज उडून गेले, काहीतरी गडबड झाली असेल, तर तुम्ही इथे एक अल्ट ऍट्रिब्यूट यूज करू शकतात, अल्टरनेटिव्ह. हा कंपल्सरी नाहीये, तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकतात. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला इथे एखादं शो करायचं असेल तर करू शकतात. आणि इथे तुम्ही पाथ जर व्यवस्थित दिला तर इमेज येईल, कारण आपली इमेज इथे नाहीच आहे. आपली इमेज आहे इथून वन टाइम बॅक आल्याच्या नंतर ही वाली इमेज घ्यायची आपल्याला. सो आपला पाथ कसा येणार आहे? डॉट डॉट स्लॅश. इमेज आली पण खूप मोठी आली, आपण ह्याला ना थोडंसं हाईट विड्थ देऊ. स्टाईल हाईट, ऍक्च्युली अशी हाईट विड्थ द्यायची नसते, हे टेम्पररी आहे. नंतर तुम्हाला सांगते याला रिस्पॉन्सिव्ह कसं बनवायचं. आणि जर समजा इमेज सेम लोकेशनला आहे, तर इथे एखादी इमेज घेऊयात आपण कॉपी करून. मी कुठली तरी एखादी इमेज घेते. टाइमला इमेजेस पण सापडत नाही. दोन इमेजेस घेतले आणि मी या सेम लोकेशनला ठेवतो. इथे ठेवूयात 1 नावाची आणि 3 नावाची इथे ठेवूयात XY. तर ही आहे JPG फाईल आणि ही आहे ही पण JPG. कधी कधी ना JPEG असतो, तर JPG असो किंवा JPEG असो, JPGच टाकायचा, नाही लावायचा. आणि जर कधी असं असेल की JPEG आहे आणि JPG येत नसेल तर ई टाकून एक वेळेस चेक करा. खूप कमी वेळेस असं होतं की ई टाकावा लागतो, अदरवाईज JPGनेच काम चालतं. JPG आणि JPEG ला थोडंसं ई टाकून आणि काढून पण चेक करा. आता आपल्याला सेम दुसरी इमेज घ्यायची. दुसरी इमेज कुठे आहे आपली? 1 नावाची इमेज. कंट्रोल O करून चेक करायचं, इथेच आहे सेम लोकेशनला. सो आपण इथे इमेजचं नाव डायरेक्ट टाकू शकतो, हा पाथ द्यायची गरज नाही. 1.jpg हे पुढचं एक्सटेन्शन इमेजचं जे असेल ते टाकायचं. आणि दुसरी इमेज, त्याच्यानंतर तिसरी. आता काय येईल तुम्ही सांगा बरं पाथ?
डॉट डॉट स्लॅश. आणखीन आपल्याला बॅक जायचंय का कुठे, इथून कुठे जायचंय, XYZ मध्ये. सो सिंपल येणार आहे XYZ स्लॅश 3 डॉट JPG, XYZ स्लॅश 3 डॉट JPG. पाथच इम्पॉर्टंट असतो, हा समजला ना, अँकर टॅग एकदम इझी आहे. आता हे झालं. आता आपण एक्सटर्नल CSS मध्ये पण बघा, कुठे आपलं इथे एक्सटर्नल, आता हे त्याची एक CSS आहे STY. कुठे गेली STY? याला मी इथून कट करते CSS ला, आणि समजा ABC आणि XYZ मध्ये ठेवते. त्याचा आउटपुट येणार नाही, कारण STY कुठे, ABC स्लॅश XYZ स्लॅश स्टाईल डॉट CSS आला. आता स्टाईल देतो, म्हणजे तुम्ही इथं पण लिंक करत असाल तर तुम्हाला इथं पाथ द्यावा लागतो की तुमची CSS फाईल कुठे आहे, JS ची फाईल कुठे आहे, तो पाथ तुम्हाला इथं पण द्यावा लागतो. डोकं दुखायला काय, चहा मागवायचे, समजलं? थोडं जे झालेलं होतं ते मी थोडं फास्ट घेतलं, पण ह्याला प्रयत्न केलाय स्लो घ्यायचं. तरी कोणाला कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारा. खूप महत्वाचं आहे बरं का अँकर टॅग. प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात जास्त याचाच यूज होणार आहे तुम्हाला डिझायनिंग मध्ये. काही नाही, फक्त पाथ समजून घ्या, सरळ कंट्रोल O करायचा, त्या लोकेशनला ओपन होतं तुमचं हे, आणि तिथून चेक करायचं कुठे आहे आणि ते टाकायचं. तर उद्या तर काय संडे आहे, परवा आल्याच्या नंतर अगोदर ते डिस्प्ले आणि ते इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितले ते चेक करून बघा. त्याच्यानंतर अँकर टॅगचं व्यवस्थित प्रॅक्टिकल करायचे. परवाचा दिवस तुम्हाला पूर्ण तुमच्या प्रॅक्टिकलचे 2 तास अँकर टॅगची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला उद्या म्हणजेच मंडेला एक टास्क देणार आहे. तो टास्क ग्रुपमध्ये असेल सगळ्यांचाच. गर्ल्सच्या ग्रुपचे नावं काढलेले आहेत मी. इथे ऑफलाईन मध्ये 3 जण येतात, NBS कॉलेज इथे ऑफलाईन मध्ये 3 जण येतात. तर मी 3 ग्रुप केलेले आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या एका ह्याच्यामध्ये 6 जण दुसरे ऍड केलेत, म्हणजे 7-7 जणांचे ग्रुप बनवलेत. असं का केलेलं आहे 7-7 जणांचे, कारण तुमच्याकडे काही जणांकडे PC आहेत, काही जणांकडे नाहीयेत. बट या तिघी इथे ऑफलाईन मध्ये येतात, त्याच्यामुळे यांच्याकडे PC अवेलेबल आहे, यांनी करतील. जर त्यांनी जर तुम्हाला काही इमेजेस, काही इन्फॉर्मेशन डाउनलोड करून द्यायला सांगितली तर तुम्ही मोबाईलवरून त्यांना करून द्या, त्यांची हेल्प करा. वाटलं तर तुम्ही त्यांनी जे टास्क करतायत तुम्ही त्यांना विचारा किंवा आयडिया पण देऊ शकता, इथे आपण हे कलर टाकूयात, इथे हे इमेज टाकूयात. तर तुम्ही आयडिया देऊन मिळून तो टास्क करायचा आहे. तर तुम्हाला मंडेचं प्रॅक्टिकल आहे, हे अँकर टॅगचं सगळं प्रॅक्टिस तुम्ही करायचंय. सो पुढे 3 दिवसासाठी, ट्यूजडे, वेन्सडे आणि थर्सडे, ह्या 3 दिवसासाठी तुम्हाला टास्क असणार आहे. तुम्हाला एक वेबसाईट क्रिएट करायची आहे. ती वेबसाईट काय क्रिएट करायचंय, त्याचं काय डिझाईन असणार आहे, मी तुम्हाला मंडेला जे आपलं ऑनलाईन सेशन होईल त्याच्यामध्ये सांगेन. इथल्या स्टुडंटला काही तेच सांगेन, जे ऑनलाईन स्टुडंट्स आहेत त्यांना मी मंडेला सांगेन. एक पेपरवरती जस्ट असं रॅन्डम ड्रॉ करेन मी पेननी आणि तुम्हाला सांगेन टास्क काय आहे ते. ठीक आहे? आता मला सांगा, हे आतापर्यंत जे शिकवले आजच्या सेशन मध्ये, जर कोणाला काही समजलं नसेल तर क्वेश्चन विचारा तुम्ही. मॅडम हा पाथ समजला नाहीये, बॅकवाला समजला नाही, किंवा फोल्डरवाला समजला नाही, इमेज समजली नाही, काही असेल विचारू शकता. याचा कोड ग्रुप वरती टाकते मी, हे पाथ जे दिलेत ते सिंगल पेजचा पण टाकते. कसं याच्यामध्ये खूप गोष्टी करता येतात, पण जर सगळं एकदाच सांगितलं ना खूप किचकट होऊन जातो. बॅकग्राऊंडला इमेज देता येते, ते पण सांगते मी कशी द्यायची, बॅकग्राऊंड इमेज द्यायची. आणि आता तुम्हाला जो टास्क देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडस नेटवरून पण हेल्प घ्यायची असेल तर घेऊ शकतात. आता परमिशन देते तुम्हाला, जर तुम्हाला काही डिझाईन वगैरे नेटवरून HTML CSS ची कॉपी करून वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकतात. आतापर्यंत तुम्ही जे जे शिकले ते सगळं यूज करायचं. टास्क कसा असणार ते तुम्हाला सांगते. आणि तुमचे ग्रुपचे नाव आता थोड्या वेळाने येतील, तरी पण सांगते. बॉईज मध्ये जे मला वाटतं ह्यांच्याकडे ज्ञानेश्वरकडे एक लॅपटॉप आहे आणि तुमच्या दोघांकडे लॅपटॉप आहे ना?
आहेत का मीटिंग मध्ये अवेलेबल दोघं जण? ज्ञानेश्वर आहे. हा, तर तुमच्या दोघांना मी ग्रुप डिवाइड करून देते 6-6 जणांचा, कारण त्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये. मला माहिती नाही कोणाकोणाकडे. मी मागे विचारलं होतं पण 1-2 जणांनी हातवर केला, मग कदाचित तेवढ्यांकडे असतील. तर काही नाही, खूप मोठा टास्क नाहीये. तुम्हाला एक सिंपल वेबसाईट बनवायची आणि ते मी तुमच्या सर्टिफिकेटवर टाकणार आहे. तुम्ही कुठल्या वेबसाईटवरती डिझाईन केलेलं आहे ते, ठीक आहे. तर तुमचे सर्टिफिकेट बनवायला टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती ते टॉपिक येणार आहे. तर तुमचे 7-7 जणांचे ग्रुप असतील आणि इकडे ऑफलाईन वाले तुमचे 2-2 जणांचे असतील. 2-2 म्हटलं तरी 4-4 होतात. मी चौघांमध्ये टॉपिक डिवाइड करून देणार आहे. तुमच्याकडे इथे सगळ्यांकडे पीसी आहे, त्यांच्याकडे थोडंसं पीसीचा प्रॉब्लेम आलाय, त्याच्यामुळे 7-7 जणांची बनवली. आणि तुमची ती ग्रुप मेंबर जे आहे तिला सोमवारपासून इथे यायला सांगा, म्हणजे ऑफलाईन मध्ये यायला सांगा. येईल ना, ते प्रॉब्लेम आहे ना? ठीक आहे. इथं इकडे सगळ्यांना समजलं. आता एक अटेंडन्स द्या सगळ्यांनी. आणि हो, फ्रायडेला इंटरेस्टिंग लेक्चर असेल. फ्रायडेला ना मी काही शिकवणार नाहीये, तुम्ही एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही जे आता तुम्हाला जे 3 दिवस मी वेळ दिले ना, त्या दिवसामध्ये काय काय केलं, मी येणार पण नाहीये तुमच्याकडे बघायला. करा नाही तर तसंच ठेवा, ते मला काही घेणं देणं नाहीये. मी फ्रायडेला येणार, माझ्यासोबत अजून कोणीतरी असेल समजा, आपण एक्सटर्नल म्हणून कोणाला तरी बोलूया. हा, आणि ऑनलाईनचे पण स्टुडंट, तुम्ही स्क्रीन प्रेझेंट करून दाखवायचे तुम्ही काय काय बनवले ते. कारण मी गुगल वापरायला परमिशन देते. गुगल ChatGPT काय जेमिनी जे वापरायचे ते वापरा, त्याचा यूज करून तुम्हाला टास्क करायचे. बघूयात. आणि आपण बेस्ट साईट पण काढूयात, कोण सगळ्यात भारी बनवले ते. हा, ठीक आहे. आहेत माझ्या माइंड मध्ये 1-2 नाव, मला असं वाटतं त्यांचे बनतील चांगले, एक्सपेक्टेड आहे. बघूयात. ठीक आहे, चालते. अटेंडन्स द्या.